चलो, काल का पाहिलं होतं आपण पाहिलं होतं स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट कसे काढायचे. ठीक आहे, तुम्हाला स्क्वेअर काढताना सांगितलं होतं, जर तुम्हाला 46चा स्क्वेअर काढायचा आहे, ठीक आहे, कितीचा 46चा तुम्हाला सांगितलं होतं का, याचा पहिले स्क्वेअर करा. बरोबर आहे. 6चा स्क्वेअर किती येते 36. 36चे मी 6 घेतो, 3 कॅरी राहिले. बरोबर आहे. ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. 6 चोक 24. 24च्या दुप्पट किती 48. 48 मध्ये हे 3 ऍड केले किती झाले 51. 51चा 1 घेतला, हातचे आले 5. 4चा वर्ग 16. 16 आणि 5 21. हे एवढं आलं पाहिजे. येते का? बरोबर आहे. काल आपण पाहिलं होतं. हे झालं अदर नंबर साठी. सुरुवातीला याचा वर्ग करायचा, याचा वर्ग केल्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा, या गुणाकाराची दुप्पट करायची आणि नंतर याचा स्क्वेअर घ्यायचा. हे एक पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या एकक स्थानी 5 येते. ठीक आहे, का म्हटलं, ज्याच्या एकक स्थानी काय येते, हा, ज्याच्या एकक स्थानी काय येते तर 5 येते. ते तुम्हाला सांगितलं होतं. आता तुम्हाला काढायचा आहे 55चा. 55चा घ्या, किंवा हा प्रॉब्लेम काय आहे याचा, जर तुम्हाला काढायचा आहे 45चा, ठीक आहे, तर 5चा वर्ग ऍज इट इज लिहायचा. ठीक आहे, 5चा वर्ग ऍज इट इज लिहायचा. त्याच्यानंतर 4च्या पुढची संख्या घ्यायची. 4च्या पुढे काय आहे तर 5. आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. किती झाले तर 5 चोक 20. हे झाले 2025. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही वर्ग काढू शकता. आता तुम्हाला सांगितलं, जर असं दिलं आहे 2025 दिला आहे किंवा 2116 दिला आहे, हे कसं काढायचं, हे कितीचा वर्ग आहे हे जर काढायचं असलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, याच्यात पहिले वर्ग लिहून घ्यायचे. आपण त्याचा काढून पाहू. 44 89 कशाचा येते. मग तुम्हाला सांगितलं 1चा वर्ग किती येते. 1चा वर्ग दे बा, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 3चा वर्ग 6 कोण म्हणे 6 कोण म्हणे 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग 8चा वर्ग 9चा वर्ग 10चा वर्ग 100. ठीक आहे, मग आपण पाहिलं होतं एक एक स्थानचे अंक पाहिले होते. मग आपण जोड्या पाडल्या होत्या काही, आठवते का, कालचा आठवते का. 1च्या एकक स्थानी 1 आहे, 9च्या एकक स्थानी 1 आहे. बरोबर आहे. हे एक जोडी पाडली होती आपण. त्यानंतर 2च्या एकक स्थानी 4 आहे, तर 8च्या एकक स्थानी 4 आहे. 2 आणि 4ची एक जोडी पाडली होती. सॉरी, 2 आणि 8ची एक जोडी पाडली होती. 3च्या एकक स्थानी 9 आहे, 7च्या एकक स्थानी 9 आहे. ह्या दोघांची एक जोडी पाडली होती. 4च्या एकक स्थानी 6 आहे आणि 6च्या एकक स्थानी 6 आहे. या दोघांची एक जोडी पाडली होती. 5च्या एकक स्थानी 5 हा फक्त एकटाच आहे. तुम्हाला सांगितलं होतं त्या काल. त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं 1 आणि 9च्या एकक स्थानी काय येते 1 येते. 2 आणि 8च्या एकक स्थानी काय येते 4. इथे 4 पाहिजे. ठीक आहे. 3 आणि 7च्या एकक स्थानी काय येत आहे 9 येते. 4 आणि 6च्या एकक स्थानी काय येते, बरोबर आहे, 4 आणि 6च्या एकक स्थानी, 4च्या एकक स्थानी 6, 6च्या एकक स्थानी 6, 5च्या एकक स्थानी 5 एकटाच येते. बरोबर आहे. लक्षात ठेवायला सांगितलं होतं. सगळ्याची टोटल 10 होती. 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, 7 आणि 3 10, 6 आणि 4 10 आणि 5 एकटाच येते. आता तुम्हाला जर विचारलं का हा कितीचा वर्ग आहे, परीक्षेत जर प्रश्न आला हा कितीचा वर्ग आहे, तर काढायचं कसं. बरं, हे झालं वर्ग. असं लिहिलं असलं तर काय असते, पक्क मराठीत चौमूळ. हा घन, हा मराठीत काय म्हणते आले वर्गमूळ, घनमूळ. हा का चौमूळ. मराठीत काय म्हणते त्याले, मराठीत नाही माहित बा. आणि मग इथं जर यन आलं तर याले म्हणते क्यूब रूट, याले म्हणते स्क्वेअर रूट, याले म्हणते फोर्थ रूट, याले म्हणते एन्थ रूट. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला एवढं डीप नाही विचारत, पण माहित असो. आता लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं का हे दिलं आहे, तुम्हाला आता वर्ग काढायचा आहे, तर कसं काढायचं. सगळ्यात पहिले पाहायचं 9च्या एकक, याच्या एकक स्थानी किती आहे 9.
बरोबर आहे. याच्या एकक स्थानी 9 आहे, तर 9 कोणाच्या एकक स्थानी आहे, तर 3 किंवा 7च्या एकक स्थानी आहे. म्हणजे उत्तर देताना फक्त शेवटी 3 किंवा 7 येऊ शकते. तुमच्यावर 4 ऑप्शन आहे, त्यापैकी फक्त 3 किंवा 7 वाला ऑप्शन येईल. ठीक आहे, मग मी एका ह्याच्यात 3 लिहितो, एका ह्याच्यात 7 लिहितो. झालं. आता वर्ग काढत आहो म्हणून 2 घर सोडून द्यायचे. वर्ग काढत आहो म्हणून किती घर सोडायचे, तर 2. पहिला आणि दुसरा घर सोडला. इथून पायाची लाईन पाडली. लाईन इथपर्यंत क्लिअर आहे. शटर दे बरं पाडून, लईच आवाज होत आहे. 2 घर सोडायचे. स्क्वेअर काढत आहो तर 2 घर, क्यूब काढत आहो तर 3 घर सोडायचे. क्यूब मध्ये सेम ट्रिक आहे, पण क्यूब मध्ये लवकर उत्तर निघते. याच्यात तुम्हाला 2 वेळा ट्राय करून पाहा लागते. ठीक आहे. स्क्वेअर काढत आहोत, 2 घर सोडले. आता 44 पाहायचे. 44च्या अगोदर का म्हणलं, 44च्या अगोदर असं एखादी संख्या पाहायची का जे पूर्ण वर्गमूळ आहे. 44च्या अगोदर काय आहे, 44च्या पहा 36 ते 49च्या दरम्यान इथं कुठंतरी 44 येते. बरोबर आहे. मग 44च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे, पूर्ण वर्गमूळ संख्या आहे 36. बरोबर आहे. किती आहे, 36. 36 कितीचा वर्ग आहे, 6चा. मग 44च्या अगोदर किती येते, 36. बरोबर आहे. 36 कितीचा वर्ग आहे, 6चा. मग मी इथं लिहितो 6, इथं मी लिहितो 6. ठीक आहे. 2 ऑप्शन आले आता तुमच्या जवळ. पाठ नाही केलाय तरी बी उत्तर काढता येते. मग आता काय करायचं, एक तर 63 येऊ शकते किंवा 67. आता काऊन येते 7 आणि 3, तर मी तुम्हाला सांगितलं 3 आणि 7 ज्याच्या जे संख्या आहे तर एकक स्थानी काय येते, 9 येते. आता इथे किती आहे, 9 ऑलरेडी दिला आहे, म्हणून आपण का पाहिलं 3 किंवा 7 त्याच्या एकक स्थानी येऊ शकते. ठीक आहे. मग आता इथे विभाजन केलं, 2च घर काऊन सोडले, तर 2 घर याच्यासाठी सोडले का आपण स्क्वेअर काढत आहोत. स्क्वेअर म्हणजे तुम्ही देता ना घातांक 2, डोक्यावर 2, स्क्वेअर लिहित असताना डोक्यावर 2 लिहिता, म्हणून 2 घर सोडले. 2 घर सोडल्यानंतर 44च्या अगोदरची 44च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या पाहिली आपण, ती किती आहे, 36. 36 कितीचा वर्ग आहे, 6चा. मग 6चा वर्ग 36 आहे. ह्या दोघांच्या मधातली संख्या घ्यायची, कोणती, 65. ठीक आहे. कोणती संख्या आली तर मधातली संख्या 65च घ्यायची. इथं जर 61 असता, इथं 67 असतं, तरी मी ना मधात 65च घेतलं असतं. काऊन, तुम्हाला काय सांगितलं, 1 पासून इथं 5 आणि इथं 10. याच्या अगोदरचे वर्ग तुम्हाला समजते का लहान आहे, याच्या नंतरचे वर्ग समजते का मोठे आहे. बरोबर आहे. 1चा वर्ग 1 आहे, इथं दिसत आहे. 5च्या अगोदरचे वर्ग सगळे कसे आहे, लहान आहे. 5च्या नंतरचे कसे आहे, मोठे आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय सगळे वर्ग चेक करायचे नाही, फक्त तुम्हाला 2 ऑप्शन एक एलिमिनेट करायचा आहे. आता 5चा वर्ग काढणं सोपं आहे, म्हणजे 65चा वर्ग काढणं सोपं जाऊ शकते. 5चा वर्ग किती येईल, 25. 6च्या पुढची संख्या किती आहे, 7. 7 सकम किती आलं, 7 सकम 42. म्हणजे उत्तर किती आहे, 42, 25. 65चा वर्ग किती आहे, 42, 25. आता मी 65 पेक्षा जर खाली गेलो तर हे जी संख्या दिली आहे आपल्याला 44, 49, तर 65 पेक्षा खाली कोणती संख्या दिसत आहे म्हणजे 63. तर 63चा वर्ग राहू शकते का, ते नाही राहू शकत. काऊन, कारण की 42, 25 हे याच्या 44, 89 याच्यापेक्षा काय आहे, मोठे आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, मला 65च्या पुढे जावं लागल. आता मी 65च्या पुढे चाललो, 65च्या पुढे माझ्याजवळ एकच संख्या आहे, कोणती, तर 67. म्हणजे हा झाला 67चा वर्ग. ठीक आहे. करून पहा, येते का, तर नसन येत तर सांगा. 67 गुणिला 67 किती येते रे वा, 4489. आला बरोबर, आला का बरोबर, 4489. अजून एखादं उदाहरण सांगा याच्यातलंच, हे करून पाहू. सांगा ना उदाहरण एखादं. काऊन, तुम्ही वर्ग पाठ नाही केले का, सांगा उदाहरण बताओ. 2304. बर, एक 2304. याचा काढून पाहू. 2304 शेवटी किती आहे, शेवटी किती आहे, 4 आहे. बरोबर आहे. इथून एक लाईन पाळतो, शेवटी 4 आहे, म्हणजे काय येईल आता, ज्याच्या एकक स्थानी किती आहे, 4 आहे. एक तर 2 येऊ शकते किंवा 8 येऊ शकते. बरोबर आहे का नाही. एकक स्थानी 4 असल्यामुळे इथं काय येईल, 2 येईल किंवा 8 येईल.
बॉक्स पाडला, इथं लिहितो 2, इथं लिहितो 8. हा, आता 23. 23च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती? 16 आहे, बरोबर आहे. 23च्या अगोदर पाहिजे आहे. 23 येते कुठं? 16 आणि 25च्या दरम्यान येत आहे, बरोबर आहे. पण 25 23 पेक्षा मोठे आहे, पूर्ण वर्गमूळ संख्या ते घेऊ शकत नाही. तर मग त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची. मग 25च्या अगोदरची संख्या कोणती आहे? 16. 16 कितीचा वर्ग किती आहे? 4, बरोबर आहे. मग आता मी इथं लिहितो, एक तर 42 येईल, एक तर 48 येईल. दोन ऑप्शन भेटले. मधातली संख्या पाहू आपण, 45. 45चा वर्ग काढणं सोपं आहे. 5चा वर्ग 25, 4च्या पुढची संख्या कोणती? पुढची संख्या म्हणजे हे संख्या नाही पकडायची कधीच. पुढची संख्या म्हणजे 4च्या नंतर फाड्यात येणारी संख्या 5. आता जर सपोज मी पुढची संख्या म्हणता, तर तुम्ही म्हणाल सर 75 आहे, 5चा वर्ग 25 आणि 7च्या पुढची संख्या घ्यायची आहे, 7 35. असं नाही करायचं. पुढची संख्या म्हणजे 7च्या नंतर फाड्यात येणारी संख्या, या संख्येच्या पुढची संख्या 8. 8 साठी काऊन रे बाय, थंडी लागली का रे बोर्डले? हा, 7 8 किती? 56 आणि हे 5चे 25. पुढची संख्या म्हणजे 5 नाही पकडायचे, पुढची म्हणजे जो अंक आहे त्याच्या पुढची संख्या. तसंच मग आता इथं 5चा वर्ग 25, 4च्या पुढची संख्या किती? 5. मग 5 चोक किती? 20. मग हे किती झाले? 2025. किती काढायचा आहे? 23चे 4. आता मी 2025 45च्या पुढे गेलो तर किती आहे? 48. शक्यच नाही आहे, कारण की 2025 आहे, हे संख्या लहान आहे. लहान संख्येचा वर्ग राहील, बरोबर आहे. म्हणजे हा वर्ग कितीचा राहील? तर 42चा राहील. करून पाहू. होता कॅल्क्युलेटर इथंच, घ्या ट्रायल. मी करू शकतो, तुम्ही नाही करू शकत, ठीक आहे. अरे सॉरी, मोठी संख्या आहे नाही का? एक मिनिट, सांगून मी नाही राहिले, तुम्ही हो म्हणता. मोठी संख्या आहे, बरोबर आहे का? मी 2025, ठीक आहे. हा, 2300. आता हे संख्या किती आहे? याच्यापेक्षा मोठी आहे, तर इकडे जाईल का मागं? 42 येईल का? नाही. किती येईल? 45, सॉरी 48 येईल. 48चा वर्ग येते, बरोबर आहे का? आला 2304. 2 घरं सोडायचे आणि मग 2 घरं सोडल्यानंतर इकडची जी संख्या उरते त्याच्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या घ्यायची. 23च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे? 23च्या अगोदर कोणती आहे? 16. मग 16 कितीचा वर्ग आहे? तर 4चा, म्हणून इथं 4 घेतलं, ठीक आहे. आणि हे आता 2 आणि 8 कुठून आले? तर मी तुम्हाला इथं सांगितले 2 आणि 8 कुठून आले. तर हे जिथं ज्याच्या एकक स्थानी 4 आहे त्या संख्येच्या उत्तरात 2 किंवा 8 येईलच, ठीक आहे. एलिमिनेट करता येते 4 ऑप्शन मधले असले. मग कधी कधी काय होते, एकच ऑप्शन असला. आता सपोज त्याने दिला असता, इथं काय दिला आहे आपल्याला? हा, त्याने विचारलं असतं, नॉर्मल प्रश्न असतात 2300 जाऊ द्या. हा, 2300 इक्वल्स टू का येते कधी कधी नॉर्मल प्रश्न. जर तुम्हाला पहिलं ऑप्शन असतं, किती आहे रे बा इथं? 43 आहे, दुसरा 45 आहे, तिसरा 47 आहे आणि चौथा आहे 48, ठीक आहे, बरोबर आहे. उत्तर किती आहे याचं? 48. पण जर ऑप्शन मध्ये मग इथं कुठेतरी 42 असता तर तुम्हाला थोडस विचार करायला लागला असता. काऊन? कारण की इथे एकक स्थानी काय आहे? 4 आहे. 4 एकक स्थानी आहे, तर मग इथं काय येईल? एक तर 2 येऊ शकते किंवा 8 येऊ शकते, निश्चित नाही आहे. पण इथं नसतंच, इथं जर 43च असता तर मग तुम्ही बिंदास हे काढू शकले असते. हे केव्हा काढता येते माहिती आहे का? जेव्हा तुम्ही बॉडमास सोडवता, स्क्वेअर रूट वाले, त्यासाठी तुम्हाला त्याला सरळ फॉर्म मध्ये आणावं लागते. जर एखाद्यानं असा बॉडमास दिला तर 2304 आहे, मग इथं अधिक आलं, इथं पुन्हा दुसरं काय घेतलं, इथं डिव्हिजनचं आलं, पुन्हा असे आले, तर मग त्यासाठी तुम्ही काही पाठ तर करू शकणार नाही. आणि पुस्तकवाले आपला पेपरवाले थोडी तुम्हाला काही फक्त 30 पर्यंत देणार आहे. नाही नाही, पोरांना 30 पर्यंतच पाठ केलं तेवढे दिवस तर म्हणणार नाही. ते कोणतं बी विचारू शकते, मग कोणतं बी येऊ द्या, या पद्धतीनं काढता येते. हे कालचं एक राहिलं होतं, ठीक आहे. आता पाहू घन कसे काढायचे. एकचा घन किती? चलो, नाही ते नंतर. 11चा घन सांगा. एकचा घन माहिती आहे का तुम्हाला? पाठ आहे. हा, एकचा घन, दोनचा घन, तीनचा घन, हा, चारचा घन, पाचचा घन,
125. 6चा घन 7चा घन 343. 8चा घन किती 512. 9चा घन 729. 10चा घन 1000. पाठ आहे इथपर्यंत. पुढे पाठ आहे. पुढे पाठ आहे 11चा 12चा 13चं 14चं झालं. एकाच पाठ आहे. बाकी जे पुढं पाठ मागं सपाट आहे. ठीक आहे. आता आपलं साधं साधं जर तुम्हाला काढायचं असला घन, आता मी म्हणतो 11चा घन काढायचा. 11चं घन किती? हा किती? नॉर्मल पद्धतीने जर गेले, जिल्हा परिषद मेथड आपली 11 गुणिले 11 गुणिले 11 बरोबर आहे. याच्यानं उत्तर येते. ते अगाऊ शहाणपण करायचं नाही. ती एक अशी मेथड येते, एक लाईन पाडायची 10ची, मग हे 11 झालं, 3 वेळा करायचा. मग ते पुन्हा असं एक क्रॉस राहते येते, मग ते त्यातले इंटरसेक्शनचे पॉईंट मोजते. ते धंदे अजिबात करायचे नाही. ठीक आहे. अजिबात उत्तर येत नाही. त्या वाट बी नाही जायचं. जे जमते ते फोन वाजता येईल. जे जमते तेवढंच करायचं. सगळ्यात पहिल्या मेथड जिल्हा परिषदची. 11 गुणिले 11 किती होते माहित आहे? 11चा वर्ग किती आहे? 121 गुणिले 11 केलं किती येते? 1301. हा 1331. ठीक आहे. सोपं होतं. जशी जशी संख्या वाढत जाते तशा तशा गोष्टी किचकट होते. आता पहा मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट कसं काढायचं. चल 11चा वर्ग काढायचा आहे ना, काहीच नाही करायचं. घन काढायचं आहे. ठीक आहे. 11 लिहून घ्यायचे. लिहिले 11? लिहिले का? नाही लिहू नका. पहा फक्त हो म्हणा. हा जो एक आहे ना, याचा वर्ग करायचा. एकचा वर्ग किती? पक्क 1चा वर्ग 1. इथं का केला आपण ना? इथं केला वर्ग. ओके. त्याच्यानंतर हा एक आहे ना, याचा वापस घन करायचा. 1चा घन. 1चा घन किती केलं? 1 झालं. ओके. 4 आकडे भेटले. पहिल्याच्या खाली 0 लिहायचं, शेवटच्या खाली 0 लिहायचं. पहिल्याच्या खाली 0, शेवटच्या खाली 0. 1ची डबल 1ची डबल बेरीज करा आता. 1 3 3 1. आलं? जमलं? याचा अर्थ असा नाही का पाठ नाही करायचे. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त सांगून राहिलो का काढायचे कसे, पण पाठ करणं गरजेचं आहे. स्पीड कॅल्क्युलेशन पाहिजे असेल तर पाठ करणं आवश्यक आहे. नाहीच आहे गरज, पण एकदमच पुढचं विचारलाय 30च्या पलीकडे. ठीक आहे. जसं जसं संख्या वाढते तशा तशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड होते. हे सोपं होतं. मग ज्याच्यात जेव्हा 2-2 अक्षरे येते, जसं काल झालं होतं, हातचा कुठं घ्यायचा लक्षात नव्हता राहिला, मग ते प्रॉब्लेम येते त्याच्यात. हे लिहून घ्या. पहा मी वापस एक वेळा सांगतो. हे मेथड लागू होते. त्यानंतर 11चा घन जर काढायचा आहे तर पहिले पाहिलं आपण 11 लिहून घ्यायचे. लिहिले 11. हे 11 लिहिल्यावर हा जो 1 आहे शेवटचा, याचा वर्ग केला. ठीक आहे. 1चा वर्ग किती? 1. आणि मग त्यासोबत 1चा का केला? घन केला. पहिल्या खाली 0 दिलं, दुसऱ्याच्या शेवटच्या खाली 0 दिलं, आणि हे जे मधातले आकडे आहे याची का केली? तर डबल केली. ठीक आहे. तर त्याच्यानुसार आलं ते किती? 1331. बरोबर आहे. लिहिलं. दुसऱ्या संख्येत पाहू आता. त्या बॉक्सला वेळ आहे अजून, थांबा. हा आता काढा 15चा. सांगा किती येते 15चा घन? त्याच मेथड ना, नसन पाठ केले आहे ठीक आहे, पण तुम्हाला मेथड माहित असली पाहिजे. परीक्षेत कधी कधी नाही आठवत, कन्फ्यूज होते.
किती येत आहे? नाही येत आहे? काऊन नाही येत आहे? यायला तर पाहिजे. हा 15चा घन काढायचा आहे. ठीक आहे, मी इथं लिहितो 15. 5चा वर्ग 25. 5चा घन किती आलं? 125. ठीक आहे, याचा शून्य, याचा शून्य. 5ची दुप्पट 10, 25ची दुप्पट 50. ऍडिशन. चलो 125 अधिक 0. पण मी इथं फक्त 5च लिहीन. ठीक आहे, कॅरी राहिली इथं 12. याची बेरीज सांगा. 25 आणि 50 75. 75 आणि 10 85 2 87. बरोबर आहे. 87 चे 7. हातचे आले 8. 8 आणि 5 13. 13 आणि 10 23. 23 चा 3. हातचे आले 2. 2 आणि 1 3. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो का नाही? मला तुमच्यावर भरोसा नाही. कॅल्क्युलेटर करतो. 15 गुणिला 15 गुणिला 15. 3375. ओके, आलं 3375. तुम्ही ना माती कुठं खाल्ली मी सांगतो. हे इथं. बरोबर आहे. मग अशी सिंगल डिजिट होतं, ऍडिटिव्ह घेतलं होतं. आता 3 अंक आले. अंक किती बी येऊ द्या, एकच ठेवायचं, बाकीचे पुढे कॅरी करत न्यायचे. ठीक आहे, कॅरी कॅरी पहा. आता इथं किती घेतलं? 5 ठेवले, 12 कॅरी केले. इथे कॅरी केले 12. याला रेड पेन गोल करतो. कॅरी केलेले 12 कॅरी केले. याची टोटल केली, किती टोटल आली? 87. 87 चे 7 ठेवले, 8 कॅरी केले. याची टोटल केली, टोटल 23 आली. 23 चे 3 ठेवले, 2 इथं कॅरी केले, बाकी टोटल केली. झालं. कोणाला नाही समजलं? नॉर्मल संख्या लिहिली. 15चा घन काढायचा आहे. 15 लिहिला. हा 5 आहे. या 5चा पहिले का केला? तर वर्ग केला. नंतर ह्या 5चं का केलं? तर घन केलं. बस. नाही पाठ केले तरी चालते, असं मी अजिबात म्हणणार नाही. पाठ करा. पुढं अजून आता 3-4 देतो तुम्हाला. थांबा सोडवायला. 18चा घन करा, 27चा करा, त्याच्यानंतर 32चा करा. त्याच मेथडनं. ठीक आहे. अठ्ठावीस 18 17 32. कशाचं? 27चं. तिने सोडवा. उत्तर आले पाहिजे फास्ट. परीक्षा आहे आता. अठरा 27 32. 30 पर्यंत पाठ करणं आवश्यक आहे. ठीक आहे, 30च्या पलीकडचे बी घेऊ. %30 देखेंगे. तुम्हाला सिलेबस नाही लिहून दिला वाटते, नाही का? सिलेबस नाही सांगितला कोणते कोणते चॅप्टर पाहणार आहोत आपण. हे झालं का लगेच सांगतो. त्या दिवशी एक जण म्हणे सिलेबस नाही सांगितला म्हणे. ठीक आहे. सगळ्यात किचकट चॅप्टर आहे सिटिंग अरेंजमेंट. त्याला 1 हप्ता लागते. ठीक आहे, टाईपच तेवढे आहे त्याच्यात. सर्क्युलर आहे, स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, हेक्सागोनल आहे, ऑक्टागोन आहे, आणि सगळे अंदर पाहणारे म्हणजे सेंटर फेसिंग असेल असंच नाही आहे. काही काही सेंटर फेसिंग आहे, म्हणजे 8 जण आहे त्यातले 4 जण सेंटर फेसिंग आहे, 4 जण बाहेर पाहणारे आहे. मग कधी कधी जर स्क्वेअर आहे तर स्क्वेअरचे कॉर्नरवरचे लोक सेंटरला पाहते, सेंटरवर बसणारे लोक बाहेर पाहते.
हे जे सिटिंग अरेंजमेंट आहे किचकट आहे, वेळ खाऊ. त्यानंतर आहे ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन हे कठीण चॅप्टर आहे. डिस्टन्स अँड डायरेक्शन मध्ये पायथागोरस वाला एक पोर्शन आहे ज्यात ऍडजस्टंट आपण हायपोटेनस घेऊन काढा लागते, तर ते थोडंसं किचकट जाते. हे 3 चॅप्टर आहेत. बाकी काही काही चॅप्टर सोपे आहे. अजून एक रँक ऑफ कंपॅरिझन सांकेतिक तुलना वाला चॅप्टर आहे. ठीक आहे, ते कठीण चॅप्टर आहे पण आपण सोप्या पद्धतीत पाहू. त्याला आलं का उत्तर? 18चं काढून पाहू. किती येत आहे? 18. 8चा घन किती रे? 8चा वर्ग 64 बरोबर आहे. 8चा घन 512. याच्या खाली 0, याच्या खाली 0. 8ची दुप्पट 16, 64 ची दुप्पट किती? 128. 128 GB. ठीक आहे, चलो ऍडिशन करते. 512 प्लस 0 2 ठेवले, 51 कॅरी केले. हा, याची बेरीज सांगा किती? 242 3 243. 243 चे 3 ठेवतो, 24 कॅरी करतो. ठीक आहे, याची बेरीज सांगा किती? 48 चे 8, इथे 4 कॅरी करतो. किती आले? 5 आले. 4 आणि 1 5. बरोबर आहे. 58 32 येत आहे. येत आहे का? बरोबर आहे का? हा, चलो 27. 7चा वर्ग 7चा घन किती? जोरात बोलत चला, मी तुम्हाला सांगितलं, मला ऐकायला नाही येत. याच्या खाली 0, याच्या खाली 0. 7ची दुप्पट 14, 49 ची दुप्पट 98. 343 चे 3 घेतो, 34 कॅरी ठेवतो. हा, टोटल बेरीज किती येत आहे? 49 98 34. 181. 1 ठेवतो. ठीक आहे, 180. 18 इकडे कॅरी घेतो. हा, चलो नंतर सांगा लवकर. 181 आली टोटल, बरोबर आहे ना? हा, इथं अरे वा, बेरीज सांगा. 39. 9 घेतो, 3 इथं घेतो. 3 आणि 2 5. बरोबर आहे. अरे हो का नाही? हा, 32. हे सोपं राहील मला वाटते. 2चा वर्ग 4, 2चा घन 8, 0 0. 4ची दुप्पट 8 आणि 2ची दुप्पट 4. 8 8 8 आणि 4 12चे 2. हातचा आला 1. 4 आणि 1 5. 5 आणि 2 7 आणि हे 3. बरोबर आहे. बरोबर आहे का? काढता येईल? कशाचं? 27 चुकलं असेल तर बेरीज चुकली असेल मध्यात कुठेतरी. 27 गुणिला 27 गुणिला 27. एक बेरीज चुकली मग कुठेतरी. सांगा, बरोबर सांगा, बेरीज कुठं चुकली? 49 अधिक 98 अधिक 34 181. हा, बरोबर आहे. कुठं चुकलं मग? काय चुकवलं तुम्ही ना? बाकीचे तर बरोबर आले. 32चा कसा कमी आला रे? हा, मला सांगा. 18चा वर्ग 5832 आहे. आता 32चा काऊन एवढा कमी आला मग? 27चा चुकला का? हा, 18चा बरोबर आहे का? पक्क? बताव, चुकत आहे का? 20चा येते का याच्यानं? 21चा येते का? काढून पहा बरं. 21चा येते का? 21चं काढून पहा, येते का? 18चा बरोबर आहे ना?
7चा वर्ग 49, 343 चे 3, हातचा आला 1. फक्त 20 पर्यंतच वापरता येते, फक्त 20 पर्यंतच लागू होते ते, 20च्या पुढे नाही लागू होत. फक्त 20 पर्यंतच वापरता येते, याच्या पुढे नाही लागू होत रे बा, सांगून देतो. म्हणून मी हे 2 ग्रंथ घेतले, नाहीतर तुम्ही घरी जाऊन मस्त करून पाहिले असते, पाठ नसते केले. ठीक आहे, फक्त 20 पर्यंतच वापरता येते. आता जे 2 ग्रंथ केले आहे ना, त्याच्यावर लाईन मारा आणि खाली लिहा, हे ट्रिक फक्त 20 पर्यंतच लागू होते. याचा अर्थ असा नाही का पाठ करा लागन, पाठच करा लागते, दुसरा काहीच इलाज नाही. नो मोर शॉर्टकट. मग तुम्ही एक ऑप्शन करू शकता, अजून एक शॉर्टकट सांगू का याच्यात? वर्ग पाठ करायचे 50 पर्यंत, सरळ आहे ना. जर मी तुम्हाला म्हणलं 27चा घन किती, तुम्ही एक काम करू शकता, 27च्या वर्गात 27 ऍड करून गुणाकार करू शकता, एक स्टेप कमी होती त्याच्यात, मग तुम्हाला पाठ करायला लागेल. हे ट्रिक फक्त 20 पर्यंतच लागू होते. ठीक आहे, म्हणजे मी 27 आणि 32 घेतले याच्यात, म्हणून सुरुवातीला 11 घेतले होते, कारण की मला माहिती आहे तुम्ही 10 पर्यंत पाठ केले आहे. तर हे 27 आणि 32 हे फक्त 20 पर्यंत लागू होते. इथं लिहा खाली, हे जे ट्रिक आहे हे फक्त 20 पर्यंत लागू होते, त्याच्या पुढे नाही. कालचे जे पाहिले ते 2 अंकीवाले बी पाहिले होते आणि 3 अंकीवाले पाहिले होते ना काल. 3 अंकी संख्याचा वर्ग कसा काढायचा पाहिला होता ना. 100 पासून तर 99 पर्यंत सांगितलं होतं. निवडणूक लई जोरात चालू आहे वाटतं. तुम्हाला सांगितलं होतं काय 100, 150 असे पकडायचे बा म्हणलं. आता जर मला 160चा वर्ग काढायचा आहे, ठीक आहे, 160चा वर्ग किती, मी तुम्हाला विचारलं 160 कितीच्या जवळ आहे, 150च्या का 100च्या? 150च्या जवळ आहे, बरोबर आहे, 150च्या जवळ आहे. 150 आणि 160 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा, बरोबर आहे. प्लस 10 मायनस 10, ठीक आहे. आता 10चा वर्ग 100, 160 अधिक 10 किती झाले? 170, गुणिला हे किती? 150, बरोबर आहे. 100, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, ये भी गया, ये भी गया. 17 गुणिले 15 किती? 17 गुणिला 15 किती? किती? 255 का 275? 255, बरोबर आहे. 255 आली इथं. हा, इथं 1 डिजिट ठेवू का 2 डिजिट ठेवू? 1 का 2? 2च ठेवायचे ठरले होते. हा 1 इथं घेऊन जाऊ, इथं घेऊन जाऊ, या 5 मध्ये ऍड करतो, किती आले? 256. हे 2 बरोबर आहे. हे 2 शून्य आणले ना वापस इकडे. काल तुम्ही नव्हते, तुम्हाला नाही माहित, जे होते त्याला माहित आहे. हे असं येते 50-50चा फरक पकडायचा. हे लागू होते 100 पासून तर 999 पर्यंत. ठीक आहे, मग आपण काल 600 पर्यंत काढून पाहिले होते. ठीक आहे, आता पाहू घनमुळाचं कसं करायचं. जर तुम्हाला एखादा घनमूळ दिला आहे, तो कितीचा घन आहे जर पाहता असला तर कसं करायचं. वर्गमुळात आपण जे कॉमन नंबर पाहिले होते, 1 साठी 1 होता, 9 साठी बी 1 होता, 2 आणि 8च्या एकक स्थानी 4 येत होता, 3 आणि 7च्या एकक स्थानी किती येत होता? अरे जसं इथं पाहिलं ना आपण, किधर गया, अरे हा पा 1च्या एकक स्थानी 1 होता, 9च्या एकक स्थानी 1 होता, 2च्या एकक स्थानी 4 आहे, 8च्या एकक स्थानी 4 आहे, 3च्या एकक स्थानी 9 आहे, 7च्या एकक स्थानी 9 आहे, 4च्या एकक स्थानी 6 आहे, तर 6च्या एकक स्थानी 6 आहे. सेम मेथड त्याच्यात राहील, पण क्यूब रूट काढणं इझी आहे. काऊन सांगतो आता तुम्हाला समजेल क्यूब रूट काढणं इझी काऊन आहे. स्क्वेअर रूट पेक्षा क्यूब रूट कधी बी इझी जाते काढायसाठी. 1चा वर्ग घन किती आहे? 1चा घन किती? 1. 2चा घन 8, 3चा घन, 4चा घन, 5चा घन, 5चा घन किती? हा 6चा घन 200, हा 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 719. हा मला नाही माहित, मी नाही पाठ केले. ठीक आहे, 10चा घन,
चलो आता लक्ष द्या, मागच्या ह्याच्यात कसं होतं, 1 साठी 9, 2 साठी 8 असे होते. इथं पहा 1 साठी 1 आहे, बरोबर आहे. 4 साठी 4 आहे, त्यानंतर 5 साठी 5 आहे, 6 साठी 6 आहे, त्यानंतर 9 साठी 9 आहे. एकदम सोपं आहे. मागच्या ह्याच्यात 2-2 चे पेअर होते. मग इथं काय दिसत आहे, 1 4 5 6 आणि 9. मग मी घेतो इथं 1 4 5 6 9, बरोबर आहे. 1 4 5 6 9 हे जर अक्षर दिसले तर उत्तरात बी तेच अक्षर राहील. काऊन? कारण की 1 च्या एकक स्थानी 1 आहे, 4 च्या एकक स्थानी 4 आहे, 5 च्या एकक स्थानी 5 आहे, 6 च्या एकक स्थानी 6 आहे आणि 9 च्या एकक स्थानी किती आहे, 9 आहे. म्हणजे हे जर आकडे दिसले 1 4 5 6 8 9, हे का घ्यायचे, हे येईन सेम टू सेम, याच्यात नो चेंज, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता दुसरं पाहू. 2 साठी किती आहे, 8 आहे, 3 साठी 7 आहे, बरोबर आहे. 2 साठी किती आलं, 2 जे संख्या असेल तर त्याच्या एकक स्थानी किती येईल, 8. 3 असेल तर 7 येईल. एवढं मान्य आहे. आता पुढे पहा. आता 7 साठी किती आहे, 3 आहे, 8 साठी 2 आहे. इथं काय होतं, 2 साठी 8 होतं, 3 साठी 7 होतं. आता जर इथं 8 आलं तर इथं काय येईल, 2 येईल, आणि इथं जर 7 आलं तर इथं काय येईल, 3 येईल. म्हणजे 2 साठी 8 आलं तर 8 साठी 2 येईल, वाईस वर्सा उलट. 3 साठी 7 आलं तर 7 साठी काय येईल, 3 येईल, आणि 5 साठी काय येते तर 5 येते. हे झाले सेम टू सेम. मग 1 4 5 6 9 किती आहे, 1 4 5 6 9 याच्यासाठी सेम टू सेम येते. 2 साठी 8 येते तर 8 साठी 2 येईल, 3 साठी 7 येते, 7 साठी 3 येईल. होईल पाठ. 1 4 5 6 9, पण हे कुठं, क्यूब रूट मध्ये क्यूब काढत आहोत. काल आपण घन काढत होतो, तर घनाच्या ठिकाणी 1 आणि 9 साठी किती येते, 1 येते. 2 आणि 8 साठी किती येते तर 4 येते. 3 आणि 7 साठी किती येते तर 9 येते. 4 आणि 6 साठी किती येते तर 6 येते. 5 साठी 5 एकटाच येते. इथे 5 साठी 5च आहे, ते घन होते, सॉरी ते वर्गमूळ होते. आता हे घन पाहू. तर घन काढताना 1 4 5 6 9 हे जर संख्या आले तर याच्या एकक स्थानी बी त्याच संख्या येतील. त्याच्यानंतर 2 साठी 8 येईल, 3 साठी 7 येईल, तर मग याच्या उलट, जर 8 आलं तर 2 येईल, 7 आलं तर 3 येईल. एवढा बॉक्स काढा पहिले, हे कामाचं आहे. मग त्या पुढचं पाहू आपण. एवढा बॉक्स काढा. झालं का पक्क? आता जर एखादा क्यूब रूट काढायचा आहे, आता पहा हे इझिली पद्धतीनं कसं काढता येते. आता जर आपल्याला काढायचं आहे 59,319, 59,319, ठीक आहे. याचं त्यानं आपल्याला विचारलंय किती आहे, 59,319. जसं वर्गमुळात केलं होतं तसंच शेवटी किती आहे, 9 आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढं कन्फर्म आहे 9 आहे, तर उत्तरात बी आपल्या 9 येईल. मागच्या ज्यात जसं होतं 2 संख्या यायचे, तशा 2 संख्या याच्यात अजिबात येणार नाही. याच्यात ऍक्युरेट उत्तर भेटते, ठीक आहे. इथं 9 आहे तर मला माहित आहे माझ्या उत्तरात बी 9 येणार आहे. मागं वर्गमूळ काढत होतो, 2 घरं सोडले. इथं घनमूळ काढत आहोत, 3 घरं सोडायचे. किती सोडू, 1 2 3, पाडली इथून लाईन. 59.
59च्या अगोदरची पूर्ण घनमूळ असलेली संख्या पाहायची. 59च्या अगोदर किती आहे? किती आहे? 27 आहे. बरोबर आहे. 59 कुठं येईल? तर 27 आणि 64च्या दरम्यान येईल. बरोबर आहे. इथं येईल 59 कुठं तरी. 59 आलं. 59च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे? 27. मग 27 कितीचा वर्ग आहे? तर 3चा वर्ग आहे. तर मग इथं येईल 39. हा झाला 39चा घन. करून पाहू, ट्रायल घेऊ. ठीक आहे. 39 गुणिला 39 गुणिला 39 आलं 59,319. कितीचा घन आहे? हे 39चा घन आहे. सेम 1 4 5 6 9 आले तर सारखेच येते. इथं डबल डबल वाला विषय नाही आहे. इथं डायरेक्ट ऍक्युरेट भेटते. मागं 2 ऑप्शन भेटत होते. जसं आता मागचा जर विचार केला असता आपण तर 9 आहे. 9 साठी आपल्याला 2 गोष्टी भेटत होत्या. एक तर 1 आणि एक 9. सॉरी 9 का किती? 7. हा नाही 9 बरोबरच आहे. 9 कोणाच्या एकक स्थानी येते? 7च्या ना. 7 आणि 3 भेटलं असतं. मग इथं 3 किंवा 7 भेटलं असतं. असे 2 बॉक्स झाले असते आपले. याच्यात नाही होत. याच्यात तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटते. डायरेक्ट उत्तरात फक्त एवढं लक्षात ठेवायचं 1 4 5 6 किती आहे? 1 4 5 6 9 जर आले तर तेच नंबर घ्यायचे. 2 साठी 8, 3 साठी 7. ठीक आहे. काही नाही. 2 आणि 8 10 होते. 3 आणि 7 10 होते. मग 8 साठी 2, 2 साठी 8, 3 साठी 7, 7 साठी 3. बस एवढंच आहे. मग इथून फोड केली होती आपण. इथं 9 होतं तर आपल्याला पहिले 9 भेटला. क्यूब काढत आहोत 3 घरं मागं. बरोबर आहे. क्यूब आहे म्हणून 3 घरं मागं घेतले. वर्ग असतात का केलं असतं? वर्ग असतात तर 2 घरं मागं घेतली असते. आता काय काढत आहोत आपण? क्यूब काढत आहोत. बरोबर आहे. क्यूब काढले तर 3 घरं का केले? सोडले. तर आपल्याला इथं भेटलं. इथं का भेटला? 59 भेटला. मग 59च्या अगोदरची कोणता? हे घे. 59च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे? 27. हे घे ना घेऊन देवळ त्याला मोबाईल. समजलं? आता पुढे सोडून पहा. अजून 2-3 गणित घेऊ याच्यात. सातशे 88 79507. हे 3 करून पहा. मला माहित नाही कितीचे आहे. मी फक्त रॅन्डमली पाहिले आणि तुम्हाला दिले. हे मेथड सोपी आहे त्या याच्यापेक्षा, स्क्वेअर क्यूब वाल्यापेक्षा. सलग नंबर आहे का? 1 4 5 6 साठी 1 4 5 6 9 त्यासाठी तेच आकडे घ्यायचे आहे. बरोबर आहे. मग याच्यासाठी किती येईल? 1 साठी इथं मला दिसतं 1च येईल. हा आता 8 आहे. 8 साठी 2 किंवा 2 साठी 8 आहे. मग मी 8 साठी किती घेईन? 2 घेईन. 7 आहे तर 7 साठी किती घ्यायचे आहे? 3. 7 साठी 3, 3 साठी 7. मग मी 7 साठी इथं किती घेतले? 3. 1 2 3 घरं सोडतो इथं. 1 2 3 घरं इथं सोडतो. 1 2 3 घरं इथं सोडतो. 68च्या अगोदरची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती? 68च्या अगोदर. 68च्या अगोदर काय तर बाबा 64 येत आहे. म्हणजे 64 कितीचा वर्ग आहे? 41चा. बरोबर आहे. 74च्या अगोदर 64च येते कारण की नंतर लगेच 125 आहे. मग इथं काय येईल? इथंही 4 येईल. इथं मधात संख्या कोणती आहे? 64. इथे काय आहे? 64. बरोबर आहे. 64 4चा क्यूब आहे. इथे 64 4चाच क्यूब आहे. मग इथे किती येईल? इथे किती येईल? 6. अरे गलत झालं. 4 इथे आला 64 तो आहे 4चा क्यूब. ठीक आहे. ऐसा आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर करून पाहू शकता जर तुम्हाला करायचं आहे तो. समजलं का? समजलं. आता हे आपल्याला कुठं कामात येणार आहे माहिती आहे का? आपण जो नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे बॉडमासचा, आताच नाही एकदमच,
कारण की थोडंसं पचायला जड आहे. फाडेपाठ करा. फाडेपाठ करायसाठी टाइम आहे, पण जेव्हा बॉडमास चालू होईल मग तेव्हा काही टाइम भेटणार नाही. मग मी तुम्हाला सांगितलं एका दिवशी एक पाडा, एक वर्ग, एक घनपाठ करायचा. 30 दिवसात 30 पाठ होते आरामशीर. 2 करायच्या 2 दिवसात केलं तर 15 दिवसात होते. एका दिवशी 3 केलं तर 10 दिवसात होते. 30 पर्यंतच करायचे आहे ना. 10 पर्यंत पाठच आहे, नाही आहे का? नसन तर सांगा, ते घेऊन येतो अबॅकसचं पाठ करायचं, तेव्हा तुम्ही पाठ करू शकता. ठीक आहे. हे वाला समजलं तुम्हाला. शॉर्टकट सांगितले. शॉर्टकट यासाठी सांगितले का जर पाठ नाही केले किंवा कधी कधी कन्फ्यूज झाले तर मग तुम्हाला सोडवता आले पाहिजे. घन काढता येते, पण मगाशी जे ट्रिक पाहिली संख्येचा वर्ग, शेवटच्या संख्येचा वर्ग आणि त्याचं घन करायचं, ते फक्त 20 पर्यंतच लागू होते. तुम्हाला ट्रायल करून दाखवलं. नाही तर मी 2-3 गणित घेऊन निपटवू शकत होतो का, चालते, पण चालत नाही. काल एक ट्रिक पाहिली होती आपण वर्ग काढायची. ते तुम्हाला 1 ते 100 2 अंकी संख्येचं बी सांगितलं आणि 3 अंकी संख्येचं बी सांगितलं. आता ही सांगितली. ठीक आहे. आता सोमवारपासून वेगळं चॅप्टर चालू करू, रँक ऑफ कंपॅरिझन. जे सोपे चॅप्टर आहे ते पहिले निपटवून घेऊ, आणि मग जे कठीण चॅप्टर आहे, बैठक व्यवस्था आहे, त्यानंतर ब्लड रिलेशन आहे, डिस्टन्स अँड डायरेक्शन आहे, आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा घ्यायची आहे का? मग काही नाही, आरशातली प्रतिमा घेताना आपल्या रूमवरचा आरसा आणला एक पाठीले बांधून, आणि पाण्यातली प्रतिमा घेताना आंघोळीची बकेट, पाणी सोबत, पाणी येथून भेटणार नाही. ठीक आहे. जमल. याची प्रॅक्टिस करा. हे फक्त तात्पुरता काळासाठी आहे, पण पाठ केलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. आता याची बॅच आहे आपली, कोणाची म्हणते, प्रणालीची. मराठीची बॅच आहे, प्रणालीची बॅच आहे, करंटची बॅच आहे ना, सरची बॅच नाही आहे ना आज. आता हे थोडंसंच राहिलं होते, काल झालं असतं पण ती घाई करत होती ना. मग बाकीचं पाहू. थांबून जा, मी तुम्हाला सिलेबस दाखवतो, याच्यात कोणते येणार आहेत हे बंद करतो.